लक्षपूर्वक ऐका. God anoints us with His Holy Spirit. आणि देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला अभिषेक करतो. In the past also God has taught us. आणि त्या पाठीमागे सुद्धा देवाने आपल्याला In शिकवलेलं आहे. Bible study, in the Sunday service, Lord has been speaking to us. आणि देव आपल्याला मंडळाच्या द्वारे आणि सेवेच्या द्वारे पण आपल्याला शिकवलेलं आहे. On the Wednesday and the Sundays, as we are looking into the Word of the Lord, God has been speaking to us. आणि बुधवारी आणि रविवारी जसं आपण प्रभूचं वचन पाहत आहे, देव आपल्याला शिकवत आहे. Esau was the elder brother, elder son in the family, Isaac's son. याकोबाचा जो मुलगा आहे एसाव हा मंडळीमध्ये मोठा आहे. And there we read in Genesis 25 that he despised the birthright which God had given him. आणि मग उत्पत्तीच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याने आपला जो ज्येष्ठत्वाचा अधिकार आहे त्याला तुच्छ लेखलेला आहे. You know, sometimes the authority, the God's grace is upon us. Sometimes we reject, we despise it. आणि कधी कधी आपण नकळत असे ना, पण जो देवाचा जो अभिषेक आपल्यावरती असतो, जो अधिकार आपल्यावर दिलेला असतो, आम्ही नाकारतो आणि आम्ही तो तुच्छ लेखतो. Romans 6:1 says, should we continue in sin so that grace may abound in us? आणि मग रोमकरासपत्राच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. 6:1 आणि 6व्या अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आमच्यावर कृपा व्हावी म्हणून आम्ही सातत्याने पाप करतच राहावं का? No, never. कधीच नाही. So in the same manner, when God has given today the grace and we have become the children of God. आणि त्याच प्रकारे देवाने आज आमच्यावरती कृपा पुरवलेली आहे आणि आज आम्ही देवाची लेकरं आहोत. God has given us the authority to become His children. आणि देवाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे त्याची लेकरं बनण्याचा. Nobody can forgive our sins. आणि कोणीच तुमच्या पापाची क्षमा करू शकत नाही. But Jesus has paid the price on the cross, and by His blood we are being forgiven. आणि मग येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती किंमत मोजलेली आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आमची क्षमा झालेली आहे. To receive that forgiveness in our life, आणि ते क्षमा आमच्या जीवनामध्ये स्वीकारण्यासाठी we didn't do anything. आम्ही काहीच केलेलं We नाही. have not paid anything. आम्ही काहीच किंमत मोजलेली नाही. By our good work we cannot save ourselves. आणि मग आपल्या चांगल्या कृत्याच्या द्वारे, सत्कृत्याच्या द्वारे आम्ही स्वतःचं तारण नाही करू शकत. But only by believing in the name of our Lord and Savior Jesus Christ, we are being saved. पण फक्त आम्ही येशूच्या जो प्रिय आपला येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. So the salvation which Lord has given us, आणि जे तारण आज देवाने आम्हाला दिलेलं आहे, so don't despise it. आणि मग त्याला तुच्छ लेखू नका. Don't reject it त्याचा नाकार करू नका. by disobeying God and His command and His word. आणि मग देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून, त्याच्या वचनाचं उल्लंघन करून. So dear people, God will go further and you will understand. आणि आम्ही पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला समजून येईल. You know, as God anointed Saul to be king over Israel, आणि जसं देवाने शाऊलाला राजा म्हणून त्या इस्रायल लोकांसाठी अभिषेक केला, and we saw even God chose tribe of Levi to serve Him in His kingdom. आणि मग आम्ही पाहिलेलं आहे की देवाने लेवी वंशाची निवड त्याच्या मंदिराच्या सेवेसाठी केली, In the tabernacle, त्या मंदिरासाठी. what a wonderful privilege this tribe had. आणि मग किती सुंदर अशी योजना त्यावेळेस त्यांच्याकडे होती. All the tribes were given the portion of the land. आणि मग प्रत्येक जो बाकीचे वंश 11 वंश होते त्या 11 वंशला त्या जागेचा हिस्सा जो आहे मालमत्तेचा तो देण्यात आला होता. But Levi tribe nothing was given to them. पण लेवी वंशाला मात्र काहीच देण्यात आलं नाही. Why? God said, I am their portion. आणि कारण देव म्हणाला की मी त्यांचा भाग आहे, मी त्यांच्यासाठी पुरवठा आहे. But how it happened? पण हे कसं घडलं? God told Moses to anoint Aaron and his sons by oil. देवाने सांगितलं मोशेला की अहरोन आणि त्याची जी मुलं आहेत त्यांना त्या तेलाचा अभिषेक कर, तेलाने अभिषेक कर त्यांना. We have received the anointing of oil upon our life.
आलेला आहे. This anointing doesn't come by man's choice. आणि हे जे अभिषेक जो आहे तो मनुष्याच्या निवडीनं आलेला नाहीये. If you have come and if you have received the anointing by God, then it is the God's choice for you. आणि म्हणजे तुम्ही आलेला आहे आणि जर देवाकडून तुम्हाला अभिषेक करण्यात आलेला आहे तर ही देवाची इच्छा आहे. So by this we know that you are marked as a chosen by God. आणि मग ह्याच्याद्वारे हे एक चिन्ह आहे की तुम्ही देवाच्या द्वारे निवडले गेलेले आहात. So oil represents the presence of God in our mind. आणि म्हणून ते तेल जे आहे तुमच्या जीवनामध्ये देवाच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. And it can be, it could be taken as the presence of the Holy Spirit in our life. आणि मग ज्यावेळेस आम्ही ते आमच्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे याद्वारे ते स्वीकारतो. As we see the lamp, oil keeps burning the fire. As in the lamp, you know, to keep the fire burning, the oil we need to put. आणि जसं दिव्यामध्ये दिवा जळता ठेवण्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये तेल घालण्याची आवश्यकता असते. So oil represents that keeps the fire burning in us. आणि मग ते तेल आम्ही जे अभिषेकाचं स्वीकारतो ते आमच्याद्वारे प्रतिकात्मक आहे की आमच्यामध्ये तो पवित्र आत्मा जो आहे तो जळत आहे, तो जिवंत आहे. When the anointing oil is put, the fullness of आरोग्य आणि आम्हाला एक आनंद जो आहे आमच्यामध्ये भरून वाढायला लागतो. when you are anointed, let that anointing oil turn darkness into light into your life. आणि मग ज्यावेळेस तुमचा अभिषेक करण्यात आला तर तो जे अभिषेकाचं तेल जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये अंधकारात ज्योतीसारखं कार्य करू द्या. Let that turn lack into abundance. आणि मग ते जे तुमच्यामध्ये जी कमतरता आहे, कमकुवतपणा आहे ते विपुलतेमध्ये त्याचं परिवर्तन होऊ द्या. Let the anointing turn your sickness into healing, that is inner and physical healing. आणि मग ते अभिषेक जे आहे ते तुमचं जे रोग आहे ते आरोग्यामध्ये तुमचं परिवर्तित होऊ द्या. तुम्हाला चांगलाही मिळू दे त्याच्याद्वारे. मग ते आत्मिक असू दे किंवा शारीरिक असू दे. Oil often signifies prosperity, blessings and stability. आणि मग ते तेल सुद्धा एक प्रतीक आहे भरभराटीचं. त्या आठवड्यामध्ये हेही पाहिलं होतं की ज्यावेळेस शमूएल संदेष्टानं शाऊलाला तेलाचा अभिषेक केला त्यावेळेस त्याच्यावरती पवित्र आत्मा जोराने उतरून आला. Now turn with me. Now we are going to look and compare 1 Samuel chapter 10 verse 1. आणि मग आता आम्ही थोडंसं पाहूया आणि थोडी तुलनात्मक आम्ही अध्ययन करूया पहिले शमूएल याचं. Is it not because the Lord hath anointed thee to be captain over his inheritance? कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओढली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. Now we will look into chapter 16 verse 30. आणि आता आम्ही शमूएल याचा 16वा अध्याय पहिले शमूएल आणि याचा 13वा वचन आम्ही पाहूया. 1 Samuel 16 verse 30. Then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren. And the Spirit of the Lord came upon David from that day forward. So Samuel rose up and went to Ramah. मग शमूएलने तेलाचे शिंग घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. Dear people of God, now we are going to compare these both the scriptures. आणि आम्ही थोडेसे दोन्ही ही जी वचनं आहे त्याची थोडी तुलना करणार आहोत. Here in the chapter 10 verse 1 it says, आणि मग इथं शमूएल याचा पहिले पुस्तकाचं 10वा अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतो. Then we read that Samuel took a wine, that is maybe bottle you can say, or another translation says it's a flask of oil and poured it upon Saul's head. आणि इथं आम्ही पाहतो की शमूएलने काय केलेलं आहे की तेलाची कुपी घेतलेली आहे. मग त्या काळामध्ये बुदल्यामध्ये तेल भरून ठेवलं जायचं. तो बुदला
बुधला असेल आणि जे काही असेल साहित्य ते त्याला घेतलेलं आहे. But in the chapter 16 verse 13 we read, आणि मग जर का आम्ही 16 अध्याय 13 वचनामध्ये जर पाहिलं, then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren. आणि मग शमूएलाने तेलाची शिंग घेतली आणि मग त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. Now question arises here. मग प्रश्न हा निर्माण होतो when prophet Samuel anointed Saul, he used the flask or the bottle, but for David he used horn of oil. Why? आणि मग जो शमूएल संदेष्ट आहे, ज्यावेळेस शाऊलाला अभिषेक केला त्यावेळेस तो तेलाचा बुधला होता त्याच्याकडे, ते त्यानं कुपी त्यानं वापरली. पण ज्यावेळेस त्यानं दाविदाला अभिषेक केला त्यावेळेस त्यानं ते शिंग, त्या शिंगामध्ये ज्या तेल ठेवलं होतं ते शिंग त्यानं तिथं वापरलेला. Thus far in the chapter 10, God himself was a king for Israel. आणि देव स्वतः इस्रायल करण्याचा राजा होता. Turn with me to 1 Samuel chapter 8 verse 4 to 7. आणि पहिले शमूएलचा 8वा अध्याय 4 ते 7 वचन आम्ही वाचूया. 1 Samuel chapter 8 verse 4. All the nations. But the thing displeased Samuel when they said, give us a king to judge us. And Samuel prayed unto the Lord. 7th verse, and the Lord said unto Samuel, hearken, listen unto the voice of the people in all that they say unto thee. For they have not rejected thee, but they have rejected me, that I should not reign over them. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहे ते सगळे आहे, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाही, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत. So what happened here? We see that it was not God's will that someone should be the king over Israel. आणि मग ह्याच्यावर आम्हाला काय लक्षात येतं की देवाची इच्छा नव्हती की दुसरा कोणीतरी त्याच्याशिवाय, कारण देव स्वतः त्यांचा राजा होता आणि देवाला सोडून त्यांचा दुसरा कोणी राजा असावा ही देवाची इच्छा. But it is the people's choice. The Israel people, they came to Samuel and they said, make us a king over us. आणि पण ही इस्रायल लोकांची स्वतःची निवड होती. इस्रायल लोक त्या शमूएलाकडे आले आणि ते म्हणाले की आमच्यासाठी तू राजा दे. Give us a king to judge us. आणि आमचा न्याय इंसाफ करायला, न्याय निवाडा करायला आम्हाला राजा दे. 6 verse says, chapter 8 verse 6, that Samuel was displeased when they said, give us a king to judge. आणि मग इथं 6व्या वचनामध्ये आम्हाला कळलं येते की शमूएल करत आहे. Dear people of God, the scripture says, not by might nor by power, but by my spirit, says the Lord. आणि मग माझ्या प्रियानं वचन आम्हाला सांगतं, बलाने आणि पराक्रमाने नव्हे तर माझा जो परमेश्वर आहे आत्मेश्वरद्वारे सर्व काळ सिद्धीसने. Dear people of God, माझ्या प्रियानं, even if we look into the 2 Samuel, that when the दुसऱ्या शमूएलामध्ये आम्ही वाचतो की ज्यावेळेस दाविदाचा मुलगा सोलोमन ज्यावेळेस राजा झाला त्यावेळेस सुद्धा आम्ही बघितलं की त्याने काय मागितलं देवाकडे प्रार्थना करून, तो म्हणाला की मला ज्ञान दे. Why? Because with our own strength, with our own knowledge, we cannot do the things of God. कारण आमच्या बुद्धी सामर्थ्यावरती, आमच्या शक्तीच्या द्वारे आम्ही देवाचं कार्य करण्यास आम्ही समर्थ नाही आहोत. It was 2nd Chronicle, not 2nd Samuel, it was 2nd Chronicles. It is mentioned that. आणि हे दुसरं करीत आहे. Yes. Anyway, we no need to take it down. Just note when you are taking the note. It's in 2nd Chronicles. आणि हे दुसऱ्या इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. So when God, when they asked for a king, Israel people asked for a king. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी राजाची मागणी केली आणि ही देवाची इच्छा नव्हती. It was not God's will. आणि ही देवाचा मार्ग नव्हता. But because
because they asked for it, God was okay. They agreed, okay, permission, okay, no problem. कारण त्यांनी मागणी केली, त्यांनी मागितलं म्हणून देव म्हणाले ठीक आहे या. So when God told Samuel to anoint Saul as a king, म्हणून ज्यावेळेस देवाने शाऊलाला अभिषेक करण्यासाठी सांगितलं, in the 10th chapter 23 verse onward, if you see, आणि मग 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात, the Lord had chosen that there is none like him among all the people, and all the people shouted and said, God save the king. त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला. तेव्हा तो उंच, खूप लहान असा तुच्छ असं लेखत होता. But God chose him to be king over Israel. पण देवाने त्याला इस्रायलाचा राजा म्हणून निवड केली. So after anointing, when Saul was brought in front of the people, आणि अभिषेक केल्यानंतर ज्यावेळेस शाऊलाला त्या लोकांमध्ये आणण्यात आलं, he was higher than any of the people from his shoulders and upward. आणि मग तो सर्वांच्या मध्ये सर्वात उंच होता आणि बाकीचे लोक नाही आहेत. All shouted, yes, God save the king. आणि मग सर्व ओरड करू लागले की होय, त्याच्यासारखा तर सर्वांमध्ये कोणी नाही, राजा चिराई हो. But in the 16th chapter of 1 Samuel, आणि पहिले शमूएलचा 16वा अध्याय and verse 7 and 8, आणि 7 आणि 8 वचन. now when Saul was rejected as a king over Israel, आणि कारण ज्यावेळेस शाऊलाला देवाने नाकारलं, झुगारून दिलं राजाच्या पदावरून, when King Saul rejected God or despised, disobeyed God, आणि ज्यावेळेस शाऊलाला देवाची आज्ञेचा भंग केला, आणि मग 16वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आम्ही ते पाहतो. and the Lord said unto Samuel, how long wilt thou mourn for Saul, seeing I have rejected him from the reign over Israel? साठी कोटवर शोक करीत राहणार, शिंगात तेल भरून चल, मी तुला एशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे. Now 7th verse we'll read now. आता 7वं वचन आम्ही वाचूया. Now Samuel has gone to the house of Jesse. All the sons were called for the anointing. आणि म्हणजे शमूएल संदेश करीत आलेला आहे इशायाच्या घरामध्ये, त्यावेळेस त्याच्या सगळ्या पुत्रांना अभिषेक करण्यासाठी एक एक करून बोलवलं. When Samuel came to this town, आणि म्हणजे ज्यावेळेस शमूएल त्या बेथेल या ठिकाणी आलेला आहे, read verse 4. 14ं वचन आम्ही वाचूया. And Samuel did that which the Lord spake, and came to Bethlehem. And the elders of the town trembled at his coming, and said, comest thou peaceably? परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात ना? Now Samuel, he was sitting and mourning for Saul has been rejected as a king over Israel. आणि मग शमूएल आता काय करत आहे की तो त्या शाऊलाला आता देवाने झुगारून दिलं राजपदावरून, म्हणून तो बसून त्याचा दुःख करत आहे. त्याला समजत नाही की आता पुढे काय होणार. Means he thought that it was not God's choice, but still God agreed to give a king for Israel. आणि मग त्यावरतीच तो कदाचित म्हणून करत होता की ही काही देवाची इच्छा नव्हती, कारण लोकांनी राजा मागितला होता, पण तरीही देवाने तो राजा दिला होता. Now he reigned and now he disobeyed God and God rejected him. आणि मग आता त्याला चूक केलेली आहे. त्याला I have provided me a king among his sons. आणि शिंगात तेल भरून उठ आता बेथलेहेमात जा इशायाच्या घराकडे, कारण त्याच्या पुत्रांमधून एकास मी राजा निवडलेला. Now Samuel went to Bethlehem. आता शमूएल त्या बेथलेहेमास गेलेला आहे.
elders of the town trembled at his coming. आणि मग ज्या बेथलेहमाच्या ज्या गावात उठवा झोपेत नाही एकमेकांना आणि सांगा की काय सांगत आहे जरा ऐका. सांगा थोडी तुमची करा. सांगा ऐका कुठं जातं लक्ष देऊन ऐका. आणि लक्ष देऊन ऐकण्यासाठी सांगा. The elders of the town, घरामध्ये जुन्या लोकांमध्ये जर तुम्ही पाहिलं, there were very few chosen. Few means for that generation only one person was there as a prophet or a speaker. कारण का खूप कमी लोकांची निवड केली. शमूएलचा 8वा अध्याय आणि 4थ्या प्रश्नाकडे येऊया. And listen carefully. लक्षपूर्वक ऐका. If you have Bible, turn with your Bible, look into your Bible, and those who don't have, listen here carefully. आणि ज्याच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये बघा, ज्याच्याकडे नसेल तर त्यांनी लक्षपूर्वक ऐका. Then all the elders of Israel gathered themselves together and came to Samuel unto Ramah. आणि सर्वचे वडील वर्ग आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि शमूएलाकडे त्या रामा या ठिकाणी ते आलेले आहेत. Do you understand? लक्षात समजते का तुम्हाला? Now all these elders they gathered together and went to Samuel to Ramah. आणि मग हे सर्व वडील एकत्रित येऊन ते काय केलेले आहेत? रामा या ठिकाणी त्या जिथे शमूएल राहतात त्याच्याकडे गेलेले आहेत. In the olden days people used to go to prophet. आणि मग त्या काळामध्ये जे लोक आहेत ते संदेश त्यांच्याकडे आहेत. त्यावेळेस फक्त ते घाबरून गेलेले आहेत. Because prophet was not going anywhere until Lord commands them to go and speak something. कारण जोपर्यंत देव त्यांना काही सांगण्यासाठी लावून देत नसेल तोपर्यंत तो संदेश हा कुठंही जात नसायचा. So they were so much afraid. म्हणून ते खूप घाबरले कारण त्यांना माहित होतं की हा स्वतःहून नाही आलेला तर देवाला. आणि मग बाळासाहेब लोकांना भेट घेण्यासाठी जातात. आओ जाओ घर तुम्हारा. Come and go. Is your house of me? Come, pastor, come and go. Love him more and more. अधिक आणि अधिक त्याच्यावरती प्रेम. Worship and adore him. त्याची आराधना करा. When God spoke to Samuel, ज्यावेळेस देव शमूएलाशी बोलला in the chapter 16 verse 1, आणि 16वा अध्याय 1ल्या वचनामध्ये, just we saw that, when they asked for the king, in the 8th chapter we saw now. आणि मग 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की ज्यावेळेस त्यांनी राजा मागितला, God said they have not rejected you, they have rejected me. आणि देव म्हणाला की त्यांनी तुझा धिक्कार केलेला नाही, तुला नाकारलेला नाही तर त्यांनी मला नाकारलेला. When you disrespect God's servant, आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाचा अनादर करता, when you disrespect God's servant's words, आणि ज्यावेळेस त्याच्या शब्दांचा अनादर करता, you are not rejecting or despising man, but you are rejecting and despising God. म्हणून तुम्ही त्या मनुष्याचा अनादर करत नाही, त्याला सुधारत नाही तर तुम्ही देवाला सुधारता. That's why they were afraid. आणि म्हणून ते घाबरले. Why the prophet has come here? आणि का तो संदेश इतका आलेला आहे? Have you come peaceably? काय तुम्ही शांतीला आला आहात? And then 5th, 6th verse we will just read and go ahead. And he said peaceably, I come to the sacrifice unto the Lord. Sanctify yourself and come with me to the sacrifice. And he sanctified Jesse and his sons and called them to the sacrifice. 5th verse. तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर या. त्याने यशाया व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. Dear people of God, माझ्या प्रियानो, I am telling you, listen carefully. Those who are watching us live, and listen carefully here, those who are sitting here. आणि मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका, जे आम्हाला पाहत आहेत आणि जे आज उपस्थित आहेत. Samuel went to the house of Jesse. आणि मग तो यशायाच्या घरामध्ये तो गेलेला आहे. And he said, I have come to sacrifice unto the Lord. Sanctify
yourself and come with me to the आणि sacrifice. तो म्हणाला की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलेलो आहे. स्वतःला शुद्ध करा आणि माझ्या बरोबर या त्या यज्ञासाठी. And he sanctified Jesse and his sons and called them to the sacrifice. आणि मग ते येशया आणि त्याच्या मुलांना सुद्धा त्याने सांगितलं की स्वतःला शुद्ध करा आणि या यज्ञासाठी उपस्थित राहा. Dear people of God, माझ्या प्रियांनो, many times the servant of God comes to our house. आणि पुष्कळ वेळा देवाचा सेवक आपल्या घरामध्ये येतो We freshen up and sit in the presence of God. आणि आम्ही अगदी स्वतःला ताजतवाना करतो आणि देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो. Now, why I told you to listen? Now I'll come back to the point afterward. आणि Okay. मी तुम्हाला का म्हटलं की ऐका, कारण मी त्या मुद्द्याकडे परत येत आहे. Further 6. And it came to pass when they were come, he looked on Eliam and said, surely he, the Lord's anointed, is before him. ते आले तेव्हा त्याने एलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. Who said this? हे कोण म्हटलेलं आहे? Samuel the prophet. आणि सर्व संदेष्टा म्हणत आहे. 7th verse. 7वं वचन. But the Lord said unto Samuel, look not on his countenance or on the height of his stature, because I have refused him. For the Lord seeth not as man seeth. For man looketh on the outward appearance, but the Lord looketh on the heart. पण परमेश्वर शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकाठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराची पाहणी नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. You know, just now we saw in the chapter 10, verse 23 and 24. आणि मग नुकताच आम्ही पाहिलेला आहे 10वा अध्याय आणि 23 आणि 24 वचनामध्ये. When King Saul came, he was not king, now he is anointed, but when he came before the people, आणि मग ज्यावेळेस शाऊलाला अभिषेक झाला होता आणि ज्यावेळेस राजा म्हणून आणि तो ज्यावेळेस लोकांसमक्ष आला, what did Samuel also say? आणि मग शमूएल सुद्धा काय म्हणाला? And what people looked at him? आणि मग लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये काय पाहिलं? He was higher than any other people from his shoulders to upward. आणि मग तो सर्वांच्या मध्ये उंच असा होता, बाकीचे लोक फक्त त्याच्या खांद्याला येत होते. And 24th verse, he seen whom the Lord had chosen, that there is none like him among all the people. आणि मग 24व्या वचनामध्ये शमूएल संदेश म्हणत आहे की बघा ज्याला लोक देवाने राजा म्हणून निवडलेला आहे, त्याच्यासारखा कोणीच या लोकांमध्ये नाहीये. Saul was tall, शाऊल हा उंच होता with a big shoulder, आणि चांगली दष्टपुष्ट शरीरयष्टी त्याची होती very strong man. आणि खूप ताकदवर असा व्यक्ती होता. So when Saul was rejected, Samuel came to Jesse's house. आणि मग ज्यावेळेस देवाने शाऊलाला झुगारून दिलं आणि येशयाच्या घरामध्ये शमूएल संदेश आलेला आहे. Now here Samuel has come to anoint another person to be king over Israel. आणि मग आता इथं तो दुसरा देवाच्या इस्रायल लोकांसाठी दुसरा राजा निवडण्यासाठी तो आलेला आहे. So first son comes. पहिला मुलगा आला. Listen. लक्षपूर्वक बघा. Don't look to the Bible. Now listen. In the olden days, जुन्या लोकांमध्ये, जुन्या काळामध्ये highest portion of the property, the authority, everything was given to the highest first son in the family. आणि मग जो वडील मुलगा असायचा परिवारामध्ये, त्याला ज्येष्ठ घरामध्ये होती. So first was brought. That was a tradition. You cannot send anybody like that. Okay, you come here, come, what ready now? You come in and sit in the prayer. आणि मग ती एक पद्धत होती, त्या ह्याच्यामध्ये लिहित होती की पहिला मुलगा पहिला यायचा आणि मग कोणी पण हा चल तू तयार. Anointed is before him. आणि मग ना शमूएलला मनामध्ये वाटलं की नक्कीच देवाला इकडेच अभिषेक केला असेल. Read 7th verse. 7वं वचन वाचूया. But the Lord said unto Samuel, look not on his countenance or on the height of his stature, because I have refused him.
पण परमेश्वराने शमूएलास म्हटलेलं आहे की त्याच्या स्वरूपास अथवा त्याच्या शरीराच्या उंची काठीवर जाऊ नको, कारण मी त्यास नापसंत केलेले आहे. Before, same thing happened about the King Saul. आणि हीच गोष्ट शौलाच्या बाबतीत झाली होती. King Saul was tall and healthy, so looking at Saul said, "Oh, is there anyone like him among you?" मग कारण शाऊल जो आहे खूप उंच होता आणि शमूएल म्हटलेलं आहे की बघा त्याच्यासारखा कोणी आहे का तुमच्यामध्ये. But when he saw Eliab also, he thought the same way. आणि मग यावेळेस त्याला बघितलं तो पण अगदी तसाच दिसतोय, म्हटलं आपल्याला वाटलं की नक्की ह्यालाच निवडलं असेल. God says, "I have refused him." देव म्हणते की त्याला नापसंत केलेलं आहे. For the Lord seeth not as man seeth, for man looketh on the outward appearance, but the Lord looketh on the heart. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते, कारण मानव हा बाह्य स्वरूप पाहतो, पण To pass before Samuel, and Samuel said unto Jesse, The Lord hath not chosen these. या प्रकारे यशायाने आपले 7 पुत्र शमूएलाकडून चालवले. शमूएलाने यशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. 7 of them, none of them were chosen. आणि 7 जण आले, एकाला पण निवडलं नाही. Now Samuel had a big issue. शमूएलाला मोठा प्रश्न पडला. God sent me here when none of all the 7 are there, and nobody is chosen. आणि देवाने मला इथं पाठवलं, 7 मुलं आली. शमूएलाने यशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, जो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल यशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. You know, so many things to learn and study. आणि पुष्कळशा गोष्टी शिकण्यासारख्या आणि अभ्यास करण्यासारख्या. Here we see is not counted in the family there. आणि मग त्या 7 मुलांना त्याला तयार करून आणलं, पण जो धाकटा आहे त्याला परिवारामध्ये त्याची गणनाच केली. Now I remember one thing very much. एक गोष्ट मला लक्षात आली खूप. There's a foursome in the family. जसे 4 पोरं घरामध्ये होती. One thing I noticed, not I, we all have noticed that. आणि एक गोष्ट आम्ही सर्वांनी आपल्या लक्षात आली. And we brothers, like many times, and I also get irritated on mommy many times. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही आमच्या आईवरती आम्ही सगळे भाऊचे आणि मी सुद्धा वैतागायचो आईवरती. And it's my always, see when what is my concern is, when all I'm told that prayer is there, so time, they should be there, that's it. आणि मग माझा एक नेहमीचा जे असायचं डोक्यात की ज्यावेळेस प्रार्थना असायची त्यावेळेस सगळेजण असले पाहिजे, बस एवढंच. Will be in between only should be prayer is going on, or the person, the servant of God must be there, then she'll be telling, call him but he has not come. आणि मग प्रार्थना करून जर सेवक आले किंवा प्रार्थना करायचं असते तर मग माझ्या आईमध्येच टोच निघून बोलायची, Let him also come. त्याला आपण येऊया. That's a very good of my mother's heart, I would say now. आणि मग मी आता म्हणेन की ते माझ्या आईच्या अंतःकरणामध्ये खूप चांगली गोष्ट होती. She wanted all her sons, daughter-in-laws, all the grandchildren to be there for prayer all the time. आणि मग तिला असं वाटायचं की जे सगळेचे मुलं आहेत, नातवंड आहेत, प्रार्थनेमध्ये उपस्थित असावे. That's a good of my mom's heart. आणि हे माझ्या आईच्या अंतःकरणामध्ये चांगला. I thank God for these words which reminded me of my mom. आणि मग ही गोष्ट मी वर्षासाठी धन्यवाद देतो की जी गोष्ट मला माझ्या आईबद्दल मला देवाला आठवण करून. So anybody, those who are not come, they are late, then mommy wanted them to be there for prayer. आणि मग जर कोणी वेळ केला आणि ते प्रार्थनेमध्ये नाही आले तर मग आईची इच्छा असायची की ते प्रार्थनेमध्ये उपस्थित असावे. When the prophet Samuel has come here, आणि म्हणजे शमूएल संदेशकारिक आलेला आहे. Now we read here that all 7 sons are brought in front of Samuel, Jesse's sons. आणि मग आम्ही यशायाचे सगळे 7 मुलं जे आहेत शमूएल संदेशच्या समोर आणलेले आहेत. But this last one was not counted. पण हा शेंडाफळ मात्र गणनाच नाही केली. This all went on, were very good, everything is good. आणि मग हे 7
साथीचे आहेत, अगदी भिंपाळ आहेत, दिसायला सुंदर आहेत, खूप चांगला. Sometimes this happens in the world also. I've seen that. आणि मग हे कधी कधी जगामध्ये सुद्धा होते, मी पाहिले आहे. Those who are educated, well settled, they are praised more in the family. आणि मग जे चांगले शिकलेले आहेत, चांगले कमावणारे आहेत, त्यांचं जरा जास्तच कौतुक असतं परिवारात. But some those who are not really educated well, there will be all figures. I'm not saying. So there will be one person there not educated well. आणि मग आपल्याला माहिती आहे की हाताची पाची बोटं काही सगळी चांगली नसतात, बरोबर सारखीच नसतात. मग थोडंसं वर खाली होते, एखादा असतं जास्त शिकलेला नाही किंवा आहे जे चाललंय. Now when Samuel is asking Jesse, all had come, he said not chosen by God. आणि मग शमूएल संदेशात ज्यावेळेस त्या यशाला विचारत आहे की सगळे आहेत का, कारण यातल्या एकाच ठिकाणी निवड नाही केलेली. But Samuel said unto Jesse, of the older children, he said, he was the youngest, and behold, then he told, call him. आणि मग ज्यावेळेस यशाने सांगितलं की तो एक भक्त आहे, तो राहिलाय, तो शेडे पेट्रोल चालत आहे. शमूएल संदेशात की बोला लागेल त्याला, बोलावं टाकलं. We will not sit down till he come hither. आणि जोपर्यंत तो येणार नाही, तोपर्यंत आम्ही भोजनास बसणार. 12th verse. 12th verse. And he said, and brought him. He sent and brought him. Now he was ruddy and with her of a beautiful countenance and goodly to look. And the Lord said, arise, anoint him. त्याने बोलावणे पाठवून त्या सांगे, त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. Then 13th verse, then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren. And the Spirit of the Lord came upon David from that day forward. So Samuel rose up and went to Ramah. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याचा भावांमध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून परत रामास गेला. Dear people of God, माझ्या प्रियांनो, what we understand here is, आणि आम्हाला काय इथे समजतं ते म्हणजे, you know, as we look outward appearance. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही बाह्य स्वरूप पाहतो, But God looks the heart of man. पण देव जो आहे, देवाचं मनुष्याचा अंतःकरण तपासून पाहतो. When Saul was chosen as a king, ज्यावेळेस शौलाची राजा म्हणून निवड करण्यात आली, he was anointed by oil in the flask. आणि त्याला त्या कुपीमध्ये तेल भरून त्याचा अभिषेक करण्यात आला. But when David was anointed, God told him in the 16th chapter, because a lot of things in this to learn and study. आणि यामध्ये पुष्कळशा गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी आहे. First thing, know that Samuel when anointed David to be king over Israel. आणि पहिली गोष्ट ही जाणा की ज्यावेळेस दाविदाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला, What did Jesse say? That he is in the field, and guess what? Keeping the sheep. आणि मग यशाने काय सांगितलं, And he sent and called him to the sacrifice. आणि 5व्या वर्षाला मी जे पाहिलं, तो म्हणाला, स्नेहभावाने आलो आहे, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञ असल्या. त्याने यशायास व त्याच्या पुत्रास यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. See, outwardly we may cleanse ourselves, we take bath, we dress well, we do makeup, what not, to appear ourselves, appearance in outward appearance. We make ourselves best, beautiful. आणि मग स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी, स्वतःला प्रेझेंटेबल दाखवण्यासाठी आम्ही आमच्या शरीराच्या बाह्य रूपाला आम्ही सजू, आम्ही आंघोळ करू, आम्ही चांगला ड्रेस घालू, मेकअप करू आणि स्वतःला अगदी शिस्तबद्ध रीतीने इतरांसमोर सादर करू. What does the 5th verse says means they had to bath, got ready, dressed well for ordination. Ordination will be there. Ordination service is there.
कारण निवड होण्याची आहे ना. मग ते आलेले आहेत. Now the person who will be anointed will be king over his life. आणि मग ज्या व्यक्तीचा अभिषेक होईल तो इस्रायलावरती राजा होणार आहे. The king means how he should be a Jew. Now he came directly from the field. आणि त्यात बुलेट वगैरे चालत असताना कदाचित उन्हात बिनात कामाला करून तो तसाच आलेला आहे. Directly in front of Sam. शमेला समोर God said to honor him. देवाने म्हटलं की करायला अभिषेक. That doesn't mean that you have to be unclean and dirty and come in the presence of God. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही अगदी न स्वच्छ होऊन घाणेरड्या स्वरूपात देवासमोर यावं असा त्याचा अर्थ नाहीये. On Friday, Pastor Reverend Nitin Gode, he did mention this. आणि मग शुक्रवारी पास्टर नितीन गोडेंनी ही गोष्ट नमूद केली होती. Our circumcision of our heart is very important than physical circumcision. आणि आमचं जे अंतःकरणाचं जे सुंता जी आहे ती खूप महत्वाची आहे. शारीरिक सुंता होण्यापेक्षा अंतःकरणाची सुंता होणं गरजेचं आहे. We prepare ourselves to come in the presence of God very like me and very well dressed, white, you know. I love to be in the presence of God, neat and nice. आणि मग आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये अगदी आम्ही स्वतःला व्यवस्थित सुसज्ज करून आम्ही येतो. तसं मी आलेलो आहे. मला पांढरी कपडे घालायला आवडतात. देवाच्या उपस्थितीमध्ये सुंदर रीतीने द्यायला आवडतं. You know, I don't mind whether my dress is white or black, ironed or not ironed. You know, how can I kneel down? How can I worship? You know, how can I dance? My in-shirt will go when I lift up my hands. You know, my shirt will come out. I don't care about that when I'm in the presence of God. आणि मग ज्यावेळेस मग मी देवाच्या उपस्थितीमध्ये असतो मी हा विचार कधी करत नाही माझे कपडे पांढरे आहेत का काळे आहेत, मी खाली गुडघ्यावर बसू का नको का, घाण होतील का, हात वर केल्यानंतर माझा इन्शर्ट खराब होईल, माझ्या इस्त्रीची जी घडी आहे ती मोडेल, याचा मी विचार करत नाही. I have seen early days when the India-Pakistan match, my God, people will become mad. आणि मी पाहिलेलं आहे पूर्वी ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानची मॅच असायची लोक अगदी अक्षरशः रेडी होऊन जायची. And recently when India won, isn't it? आणि नुकतंच इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. Tonight we see lot of crackers. आणि 2020 वर्ल्ड कप इंडियानं T20 जिंकलेला आहे. तर आपल्यापेक्षा Yeah, but nowadays we are at home, we don't get to know, see all the things before, like before. आणि पूर्वीसारखं एवढा वेळ नाहीच आमच्याकडे टीव्हीच नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. No, but early days, people closed down their shops, business, wherever the TVs are on the road, in the one shop there will be TV. You can see the electric shop, they used to put the TVs, you know, outside. And big crowd will be there watching the TVs. आणि पूर्वी कदाचित मोबाईल नसल्यामुळे पण ती गोष्ट असेल कारण मोबाईलवर आजकाल आम्हाला सगळे अपडेट्स मिळतात. पण पूर्वी ज्यावेळेस लोक अगदी आपले दुकान सगळे बंद करून आपापल्या घरामध्ये तरी टीव्ही बघत असायचे किंवा एखाद्या दुकानासमोर जे टीव्ही असेल त्याच्यासमोर गर्दी असायची. And you see the video they shoot. Anything happens? Yes, yes! Don't you see that? काय मी हे म्हटलेलं नाहीये का? I've done that. मी केलेलं आहे ते. I'm a sportsman actually. I love and enjoy. आणि मी स्वतः खेळ आवडतो, मला आवडतं त्या. We shout, we jump, we do what not. आणि मग आपण ओरडतो, आपण उड्या मारतो, काय नाही ते करत आपण. But when we come in the presence of the Lord, we have praise the Lord. माशी पण म्हणणार नाही त्याच्यावर, मच्छर पण म्हणणार नाही. हातातून टाळ्याचा आवाजच येत नाही. When we clap, not even mosquito will die. We clap in such a way. When we say shout for the Lord, no voice will come out. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवासाठी तुम्ही ओरडा, आवाजच येतो नाही का? म्यूट मोडला असतो. Now the question comes, are we alive or dead? हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही जिवंत आहोत का मेलेले. Fifth verse, people came, all the people came dressed well, neat and nice. Heart circumcision is very important. आमची अंतःकरणाची सुंदर जी आहे खूप महत्त्वाची. No doubt he was taking care of father's sheep. आणि
आणि मग ह्याच्यामध्ये शंका नाही की तो त्या आपल्या बापाचीच शेरडे मेंढरे चालत होता. No doubt he didn't clean himself, he came dirty before the prophet. आणि मग त्याला स्वतःला कारण त्याला वेळच मिळाला नाही स्वतःला शुद्ध करायला आणि स्वच्छ व्हायला. तो तसाच त्या संदेशासमोर आलेला. But why did God tell Samuel to anoint David? आणि मग का मात्र देवाने सांगितले की दावीदाची निवड कर, त्याला अभिषेक कर. Though he was in the field, जरी तो त्या प्राणामध्ये असायचा, he was connected to God. आणि तो देवाशी जोडलेला असा. Whether you are in the presence of God or outside in the world, it's very important are you connected with the Lord. आणि मग तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात का तुम्ही जगामध्ये आहात, हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही देवाशी जोडलेले आहात. David was a person when he took the sheep to on the field, he used to take the harp and play and worship God. आणि दावीद हा असा व्यक्ती होता ज्यावेळेस तो शेरडे मेंढरे चारायला जायचा त्यावेळेस त्याच्याकडे ते दशतंतू वाद्य असायचं, ते तो वाजवायचा आणि देवाची आराधना करायचा. That's why he wrote Psalm 23. आणि अशा प्रकारेच त्याने दावीद स्तोत्र 23 लिहिलेलं आहे. The Lord is my shepherd. He understood what is to be like a shepherd. आणि मग तो कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वरात मेंढपाळाचं काय जीवन आहे, त्याचे काय कर्तव्य आहे हे त्याला ठाऊक होतं. When he is taking care of the flock, he understood how God is taking care of him. आणि मग ज्यावेळेस ते शेरड्या मेंढ्यांची काळजी तो स्वतः घेत होता त्यावेळेस हे त्याला समजून आलं की देव कशी माझी काळजी घेतो. You know, he is my shepherd and I'm taking care of the flock, but I am not lack anything. आणि मग तो माझा मेंढपाळ आहे, मी जरी मेंढ्यांची राखण करत आहे पण मला कशाची कमतरता नाही. God is a leader, God is my restorer, He is my comforter, He is my provider. Everything He is telling in that Psalm 23. आणि मग त्या स्तोत्र 23 मध्ये तो सगळ्या गोष्टी सांगत आहे की देव माझा आधार आहे, तो माझा पुरवठा करणार आहे, तो माझं संरक्षण करणार आहे. Dear people of God, अशा प्रियाने the anointing which has come upon us, आणि जो अभिषेक आमच्यावरती आलेला it is the choice, it is not the choice of a man. आणि हे मनुष्याच्या निवडीप्रमाणे नाही आहे. It is the God who has chosen. हे देवाने निवडलेलं आहे. So I am going to encourage this one, do not despise the anointing which has come upon you. आणि मग मी असे सकाळच्या वेळेस तुम्हाला उत्तेजन करत आहे की जे अभिषेक तुमच्यावरती झालेला आहे त्याला तुच्छ लेखू नका. Do not disobey God and reject God by doing so. आणि मग अशाद्वारे देवाच्या अवज्ञा करू नका किंवा देवाच्या आज्ञेचा भंग करू नका. God doesn't look at the outward appearance, but He looks the heart of a man. आणि मग देव कारण बाह्य रूप बघत नाही पण तो मनुष्याचा अंतःकरण तपासून पाहतो. When you love the Lord, ज्यावेळेस मी देवावर प्रेम करता, do not care for anything or anybody. आणि मग तुम्ही कुठल्या गोष्टीची किंवा कोणाची फिकर करणार नाही. You know, all the time David was the same whether he was a shepherd or whether he was the king. आणि मग कारण दावीद जो आहे तो नेहमी सारखाच राहिलेला आहे. मग तो मेंढपाळ होता तेव्हाही आणि ज्यावेळेस तो राजा झाला तेव्हा. In the field he worshipped God. आणि मग त्या शेतामध्ये तो देवाची आराधना करायचा. When the Ark of Covenant was brought back, he removed his robe of kingship and he danced like a man before the presence of God. ज्यावेळेस कराराचा कोष त्या मंदिरामध्ये घेऊन येत होते त्यावेळेस त्याचे राजश्री वस्त्र आपली काढून टाकली आणि तो अगदी वेळेसारखा देवाच्या समक्षमध्ये वाचलेला आहे. I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजित करू. God sees our heart. देव आपला अंतःकरण पाहतो. Don't waste your time in dressing up yourself. Prepare. That's why I tell you always, come before the time in the church. Spend time in prayer. आणि मग म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्वतःला तयार होण्यामध्ये वेळ घालवू नका. वेळेच्या आधी मंदिरामध्ये या, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. And always I tell my daughter also, be ready for the next day. I keep everything, my bag, Bible, my dress, everything. I keep it ready for the Sunday morning. I don't keep anything. Even I don't keep anything back. आणि मग म्हणूनच मी माझ्या मुलीलाही सांगत असतो की दुसऱ्या दिवशीसाठी सगळी तयारी आदल्या दिवशी करून ठेवा. मी स्वतःची सगळी तयारी माझी बॅग सगळ्या गोष्टी मी रात्रीच तयार करून ठेवतो. I just get up in the morning. I prepare myself, my heart to come before the Lord. आणि मी सकाळी मी उठतो आणि मी स्वतःला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी तयार करतो आणि मी येतो.
I'm not coming here before for anybody. आणि मी कोणाच्या आधी इथं येतोय म्हणून मी सांगत नाहीये. No, for anybody. कोणासाठी? I come just to be in the presence of the Lord. आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी येतो. I want to worship Him and I want to adore Him. आणि मला त्याची आराधना करायची आणि त्याला मला आनंद द्यायचा. Other things. If you really love Him, you will honor Him. आणि मग जर का खरंच तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, तुम्ही त्याचा आदर करा. Just close your eyes. आम्ही आमचे नेत्र बंद करूया सगळ्याच्या वेळेस.